नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपला जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. हे सर्व प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्नोत्तरे असणार आहेत मित्रांनो. तसेच या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चालू घडामोडीवर आधारित प्रश्न, जे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत या भरतीसाठी व वारंवार रिपीट झालेले आहेत, तर लक्ष देऊन बघायचे व सोबतही नोट करून घ्यायचे. सुरुवात करूया मित्रांनो. प्रश्न पहिला बघूया. 19 ते 22 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कोणत्या ठिकाणी जागतिक मृदा परिषद पार पडली होती? 2024 मध्ये 19 ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये जागतिक मृदा परिषद ही नवी दिल्लीमध्ये पार पडली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. 4 ऑप्शन आहेत. स्वार्थ, त्याच्या विरुद्धार्थी शब्द असतो अस्वार्थ. हे बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला चुकीची जोडी विचारली आहे. स्वदेशी, त्याचे विरुद्धार्थी विदेशी. ही पण बरोबर आहे. स्तुती, स्तुतीचे विरुद्धार्थी शब्द होतो निंदा. हे पण बरोबर आहे. समुद्र, त्याचे विरुद्धार्थी शब्द सागर. हे नाहीये मित्रांनो, हे चुकीचे आहे. आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायला सांगितलं मित्रांनो. विवेक क्रिकेट खेळतो, याच्यात कोणता प्रयोग झालेला आहे? सकमर कर्तरी प्रयोग झालेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे? फर्निचर किंवा अनेक विविध प्रकारचे लाकडाचे वस्तू हे तयार होतात, किंवा सर्वात जास्त कोणत्या झाडाचे वस्तू बनवले जातात? ते तर सागाचे झाडाचे वस्तू हे चांगल्या दर्जाचे फर्निचर व अनेक प्रकारचे खेळणी वगैरे किंवा वस्तू तयार करण्यात येतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाला निवडणूक आयोगाने नव्याने राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिला आहे? 2023 मध्ये आम आदमी पार्टी या पक्षाला निवडणूक आयोगाने नव्याने राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? किंवा हलाहल या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता होतो? हलाहल या शब्दाचा अर्थ विष होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. तसेच विषला हलाहल, गरड, कालकूट हे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7, राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो? राजस्थान या राज्यामध्ये असं कोणता शहर आहे मित्रांनो, ज्यात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव हा साजरा केला जातो? तर जोधपूर या शहरामध्ये राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव हा साजरा केला जातो मित्र. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे? संविधान हत्या दिवस म्हणजे 25 जून या दिवसाला संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची घोषणा हे केंद्र सरकारने केली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे? महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे मित्रांनो? तर नाशिक हे शहर महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात, यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? हुशार विद्यार्थी हे सर्व शिक्षकांना आवडतात, यात हुशार हे गुणवाचक विशेषण आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो मित्रांनो.
किंवा दुसरा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यात होतो मित्रांनो, जे की महाबळेश्वर या ठिकाणी होतो व महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूया. पतीचा भाऊ या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता? पतीचा भाऊ हा दीर असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. व तसेच मेहुणा, मेहुणा हा बायकोचा मोठा भाऊ याला म्हणतात मित्रांनो. व साडू, साडू हे बायकोच्या बहिणीच्या नवरा यांना साडू म्हणतात. तसेच नवरदेव, नवरदेव हे लग्नातील नवरा मुलगा तो नवरदेव असतो मित्रांनो. असेच नातेसंबंधावर अनेक प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 13, सेंट पीटर्सबर्ग येथील 10व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले? 10व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व ओम बिर्ला यांनी केले होते मित्रांनो, जे की सेंट पीटर्सबर्ग येथे झाले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. हा प्रश्न बरेचदा वनरक्षक मध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे मित्रांनो, तो नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपले राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अनुसूची 8 मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आली आहे? अनुसूची 8च्या कोणत्या घटना दुरुस्तीमुळे सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आली आहे मित्रांनो? तर 21वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीने अनुसूची 8 मध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 बघूया. इसवी सनाच्या कोणत्या शतकात आयक न्यूटनने त्यांचे गतिविषयक 3 नियम मांडले होते? आयक न्यूटनने त्यांचे गतिविषयक 3 नियम हे 17व्या शतकात मांडले होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती लघु राज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते? खालीलपैकी अशी कोणती घटना दुरुस्ती आहे मित्रांनो ज्याला लघु राज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? आपला आन्सर असणार आहे 42वी घटना दुरुस्ती याला लघु राज्य घटना दुरुस्ती किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो व तसेच वारंवार रिपीट झालेले आहेत. आपण इथपर्यंत जर आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, जगातील प्रमुख शिखरांपैकी एक असलेले K2 गॉडविन ऑस्टिन या शिखराची उंची किती किलोमीटर आहे? K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे मित्रांनो. तसेच पहिल्या क्रमांकाचे पर्वत म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे आहे मित्रांनो. तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखराची उंची विचारली आहे. K2 गॉडविन ऑस्टिन याची उंची 8,611 मीटर आहे मित्रांनो व माउंट एव्हरेस्ट याची उंची 8,848 मीटर आहे, जे की जगातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 बघूया. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या परदेशाच्या सहयोगाने विकसित केलेला आहे? भारतीय बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा कोणत्या विदेशी किंवा परदेशाच्या सहयोगाने विकसित केला आहे? तर जपान या देशाच्या सहयोगाने भारतीय बुलेट ट्रेन प्रकल्प हे विकसित करण्यात आलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. आपण असे महत्त्वाच्या पोलीस भरती, वनरक्षक व तलाठी यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांवरती रिपीट झालेले प्रश्न व मागील प्रश्नपत्रिका हे बघत असतो.
त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जोहार.